Okay, this is our last unit, means chapter number 5, free hand sketches of engineering elements. Okay, what is the syllabus of chapter 5? Free hand sketches of machine element, thread profile, nut, bolt, stud, set square, washer, locking arrangement. Okay, this is a different types of machine element. Then also for branches, other mechanical engineering असेल teacher should be take the specific element of free hand sketches. Simple आहे, syllabus दिलेली ते आपल्याला free hand sketches machine element simple आहे, threads, nuts, bolts, stud, screw, locking element. ओके, म्हणजे पिन्स असतात लॉक करण्यासाठी, त्या पिन्स आपण कुठे यूज करतो? ऑलरेडी मशीन मध्ये यूज करतो, त्यामुळे त्याला काय म्हटलेले? मशीन इलेमेंट म्हटलेले. तर आपण ते बघणार आहोत आणि हे सर्व फ्री हँड ड्रॉ करायचे. सपोज हा पहिला ऑब्जेक्ट दिलेला आहे, नट आणि बोल्ट दिलेले आहे. ओके, हा नट्स आहे. भरपूर सारे स्टुडंट जर त्यांना इमेज शो केली तर त्यांना अंडरस्टँड होत नाही की नट कोणता असतो आणि बोल्ट कोणता असतो. ओके, ज्याला हेड असतो ज्याला थ्रेड असता, सिंपल आहे. आता नट आणि बोल्ट, ओके, सिंपल आहे, नट अँड बोल्ट. डिफरन्स काय असतो? आता नट असतील तर कोणी मला सांगू शकतं की नट कसा मेन्शन करायचा आणि बोल्ट कसा मेन्शन करायचा? येस, एनीवन? अंडरस्टँड कसं करायचं? एकाने तुम्हाला विचारलं नट काय असतो बोल्ट काय असतं, पण तुम्ही त्याला स्पेसिफिक कसं अंडरस्टँड करायचं? नट काय असतो बोल्ट काय असतो? सिंपल आहे, हे बघा. बोला सर. जिथं थ्रेड असतात तो नट असतो आणि स्पेसिफिक ओके ओके स्पेसिफिक बरोबर की थ्रेड्स. ओके, बघा नट जो असतो ऑलरेडी तो स्मॉल असतो. नट जो असतो तो नटला इंटरनल थ्रेड असता, त्याला आपण नट म्हणतो. आणि जो बोल्ट असतो त्याला एक्सटर्नल थ्रेड असता आणि त्याला हेड असतो, त्याला आपण बोल्ट म्हणतो. आता बघा इथे दिलेला आहे, हा दिलेला आहे बोल्ट. ओके, याला हेड आहे. ओके, हे बघा इथे जे दिसत आहे या एक्सटर्नल थ्रेड आहे. ओके, या एक्सटर्नल थ्रेड आहे, याला आपण काय म्हणतो? बोल्ट म्हणतो. आणि हा जो नट आहे याला इंटरनल थ्रेड असता, म्हणजे मधल्या साईडला थ्रेड असता, त्याला आपण काय म्हणतो? नट म्हणतो. तर अंडरस्टँड ठेवायचे की नट ज्या इंटरनल थ्रेड असता आणि बोल्टला आउटर थ्रेड असता, एक्सटर्नल थ्रेड असता. बघा आता ते पार्ट दिलेले आहे, सिंपल हा ऑब्जेक्ट दिलेला आहे, फ्री हँड ड्रॉ करायचा आहे तुम्ही. ओके, सपोज काय दिलेले? हेड, आपण याला हेड म्हणतो बोल्टचा. ओके, शँक म्हणजे हा जो पार्ट आहे कनेक्टिंग रॉड सारखा, याला शँक म्हणतो, याला थ्रेड म्हणतो. मग ते दोन टाईपचे थ्रेड असतात, इंटरनल आणि एक्सटर्नल. ओके, इनर आणि आउटर, ह्या आउटर थ्रेड्स आहे बोल्टला. आता नट दिलेला आहे, नट मध्ये इंटरनल थ्रेड दिलेला असतो. ओके, तर सपोज ह्या नट आणि बोल्टचा पार्ट ड्रॉ करायचा असेल म्हणजे व्ह्यू, हे बघा असा व्ह्यू असतो. कारण डिझाईन करत असताना ऑलरेडी समजा आपण डिझाईन इंजिनियर आहे. ओके, डिझाईन इंजिनियर आहे, एखादा पार्ट तुम्हाला दिला तर त्या पार्टचा एक सेपरेट भाग आधी आपल्याला ड्रॉ करावा लागतो. ओके, म्हणजे सपोज आधी काय ड्रॉ केलेलं बघा, इथे एक पार्ट दिलेला आहे, सपोज नटाचा पार्ट दिलेला आहे, त्या हेडचा पार्ट दिलाय, तो आधी आपल्याला ड्रॉ करावा लागतो. म्हणजे सिंपल आहे, आधी नट ड्रॉ करायचा. ओके, आधी नट ड्रॉ करायचा, तर त्या नटचा कोणता असेल? बोल्टचा काय असेल? हेड ड्रॉ करायचा. म्हणजे डिझाईन इंजिनियर सॉफ्टवेअर मध्ये काय करता? आधी एक एक पार्ट ड्रॉ करता, आधी नट कम्प्लीट करतील. ओके, आधी नट कम्प्लीट करतील, नंतरचा हेड कम्प्लीट करतील, हेड कम्प्लीट केल्यानंतर त्याचा शँक, तो शँक दिलेला आहे, थ्रेड दिलेला आहे, त्याला त्या कम्प्लीट करतील. 1 2 3 हे 3 पार्ट तो 3 पीडीएफ मध्ये कन्वर्ट करेल आणि नंतर त्या सॉफ्टवेअर मध्ये तो सर्व असेंबल करेल. ओके, म्हणजे असेंबल करेल म्हणजे हा पार्ट इथे जॉईंट करेल आणि जो हा पार्ट आहे तो बोल्टचा तो नटला जॉईन करेल. म्हणजे डिझाईन इंजिनियर काय करतो की एक एक पार्ट आधी सेपरेट डिझाईन करतो. नट आधी ड्रॉ करेल सॉफ्टवेअर मध्ये, त्याच्यानंतर त्याचे थ्रेड्स असतील, शँक असेल आणि त्याचा हेड असेल, हे सेपरेट ड्रॉ करतो आणि त्यानंतर ते सगळे पार्ट असेंबल करत असतो त्या सॉफ्टवेअर मध्ये. स्टुडंटनी त्यांचे स्पॉटलाइट करायचं नाही. ओके, तर आपण बघितलं पण नट आणि बोल्ट. आता त्याचे रिगार्डिंग काही इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितलं की मायक्रो प्रोजेक्ट, आता नट बोल्टच्या असतील किंवा स्क्रू थ्रेडच्या. बघा ही पीडीएफ मध्ये इंट्रोडक्शन टू स्क्रू थ्रेड्स त्याचे रिगार्डिंग इन्फॉर्मेशन पण शेअर केलेली आहे
त्याची टर्मोलॉजी असेल, त्याची डिझाईन, डायमीटर, सर्व गोष्टी ते दिलेले, तुम्ही हे पण रेफर करू शकता. आता इंट्रोडक्शन टू स्क्रू थ्रेड. फर्स्टली वी डिस्कस व्हॉट इज द स्क्रू थ्रेड. स्क्रू थ्रेड इज अ फंक्शन एलिमेंट यूज ऑन बोल्ट, नट, कॅप स्क्रू, वूड स्क्रू, एक्सेट्रा, ट्रान्समिटिंग पॉवर फॉर फास्टनिंग पर्पज. आता बघा, नट माहिती तुम्हाला, बोल्ट माहिती आहे, कॅप स्क्रू असता, वूड स्क्रू असता. तुम्ही बघितलं असेल की 1 इंची 1.5 इंची स्क्रू आपण वुडन मध्ये म्हणजे लाकडामध्ये युज करतो, ड्रिल करतो किंवा पॅक करतो. ते इलेक्ट्रिक तुम्ही बघितलं असेल की इलेक्ट्रिकल फिटिंग, तुम्ही जर इलेक्ट्रिकल फिटिंग बघितली असेल, ज्या ट्यूब्स असतात ऑलरेडी आपण तिथं स्क्रूइंग करतो, ज्या वॉल असतो त्या वॉलला स्क्रूइंग करतो, तर त्याच्या थ्रेड असतात, त्या थ्रेड वॉल मध्ये जातात, त्यामुळे तो फिट होत असतो. म्हणजे सिंपल आहे, स्क्रू थ्रेडचा यूज आपण कशासाठी करतो? फॉर ट्रान्समिटिंग पॉवर ऑर फास्टनिंग पर्पज. ओके, पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी किंवा तो पार्ट फिक्स करण्यासाठी. मग नट असेल, बोल्ट असेल, कॅप स्क्रू असतील, वूड स्क्रू असेल. तुम्ही इलेक्ट्रिकल सपोर्ट डिपार्टमेंट आहे आपलं, तर तुम्ही जर इलेक्ट्रिकल फिटिंग बघितली, तर जे आपण पॅनल असता, बोर्ड असता, त्याची जी इलेक्ट्रिकल ज्या वायर आपण एक्सटेंड करतो, त्या पाईप असतात, राऊंड पाईप असतील, स्क्युअर पाईप असतील, त्या आपण वॉलला फिट करत असताना स्क्रूचा यूज करतो. ओके, दॅट इज अ स्क्रू थ्रेड. A helical groove is cut on the cylindrical surface. Also, threaded part of screw engage with the corresponding threads, holes, nut and machine component. सिंपल आहे, तुम्ही नट बोल्ट बघितले तर डिफरंट टाइप्स ऑफ नट बोल्ट असतात की मशीनचे काही पार्ट आपण जॉईंट करतो, असेंबल करतो, ते फिट करण्यासाठी आपण नट बोल्ट तिथे यूज करत असतो. Also, a die is used to cut the thread on a small size screw, while a tap is used for the cutting the thread in a small size holes. ओके, आता हे बघा टर्मोलॉजी दिलेली स्क्रू थ्रेडची. हे बघा इथं सोबत स्क्रू थ्रेड दिलेले आहे. आता त्या स्क्रू थ्रेड टर्मोलॉजी म्हणजे काय, सिंपल सांगतो. तुमचा एक सब्जेक्ट सेकंड इयर थर्ड इयर जसं तुम्हाला सब्जेक्ट येईल, तर प्रत्येक पार्टची टर्मोलॉजी असते, म्हणजे त्या पार्ट बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली असते की तो पार्ट बनवत असताना कोणकोणते पॉइंट्स असतील, त्याच्यात काय काय थ्रेड असतील, मग त्याची साईज असेल, डायमेन्शन असेल. मग आता स्क्रू थ्रेड टर्मोलॉजी म्हणजे पूर्ण स्क्रू थ्रेडची इन्फॉर्मेशन. सपोज हे बघा, त्यात काय काय टर्मोलॉजी मध्ये त्या पार्टची पूर्ण इन्फॉर्मेशन येईल. जसं आपला डेटा असतो, पर्सनल डेटा, की आपलं नाव, पत्ता, ऍड्रेस, फॅमिलीचा ऍड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, टर्मोलॉजी. ती टर्मोलॉजी सेम स्क्रू थ्रेडची इन्फॉर्मेशन असते. सिंपल आहे. काय काय दिलेलं बघा, हा थ्रेड दिलेला आहे. आता सिंपल आहे, स्क्रू आपण जो युज करतो, सपोज आपण वॉल मध्ये ड्रिल करतो किंवा एखादा बेंच असेल, बघितला असेल, वूड असेल, फर्निचर मध्ये तुम्ही तो स्क्रू युज केला जातो, ड्रिल केला जातो ड्रिल मशीनने. तो हा स्क्रू थ्रेडचे इन्फॉर्मेशन आहे. बघा इथे काय दिलेलं आहे, नॉर्मल डायमीटर दिलेला आहे. ओके, नॉर्मल डायमीटर दिलेला आहे. हे बघा थ्रेड दिलेला आहे. आता हा बघा थ्रेड्स दिलेला आहे. प्रत्येक थ्रेडचा हा अँगल दिलेला असतो, लीड दिलेला असतो, पिच दिलेला असतो, मग तो डिझाईन केला जातो. सिंपल इथे बघा हा अँगल, आता हा अँगल एक फिक्स केला जातो. सपोज तो अँगल घेतलेला असेल त्यांनी 50 डिग्री, तो हा 50 डिग्री अँगल इथे असेल तर इथे सेम सर्व ज्या थ्रेड असतील त्या सर्व थ्रेडला सेम अँगल क्रिएट केलेला असेल. ओके, त्यानंतर पिच म्हणजे काय, दोन थ्रेड मधलं डिस्टन्स. ओके, या दोन थ्रेड मधलं डिस्टन्स म्हणजे पिच. मग ते सेम असेल, सर्व ज्या थ्रेडचं डिस्टन्स असेल, सेंटर डिस्टन्स सर्व फिक्स असेल, सेम असेल. ओके, सेम लीड दिलेलं आहे. ज्या लीड असतील म्हणजे हे टोक असेल तर हे टोक असेल, जे लीड असेल या लीड पण सेम असतील. ओके, या प्रकारे डायमीटर दिलेलं, नॉर्मल, अँगल, पिच, लीड. ओके, आता हा पार्ट दिला, हा जो पार्ट असतो जे आपण त्याला टोक म्हणतोय, त्या क्रिट्स म्हणतात. त्याच्यानंतर जो मधला पार्ट असतो हा गॅप असतो, त्या गॅपला रूट म्हणतात. आणि हा फ्लॅंक असतो. म्हणजे सिंपल, तुम्हाला जर कोणी विचारलं, तुमच्याकडे जर सपोज घरामध्ये कुठे पण डेली यूज मध्ये जर स्क्रू तुम्ही यूज करत असाल तर प्रत्येक पार्टचं नाव माहित पाहिजे. आता हा अँगल आहे, याला अँगल तर म्हणतो आपण. ओके, पण या पार्टला ओके, आणि जो दोघांचा आपण पिच म्हणतो. ओके, या प्रकारे जनरल इन्फॉर्मेशन दिलेली. बस बघा इथं आउटर डायमीटर सांगितलं मी की आउटर डायमीटर, इनर डायमीटर. आता सपोज हा नट आहे. ओके, हा नट दिलेला आहे. या नटला बघा एक आउटर डायमीटर पण आहे. आउटर डायमीटर म्हणजे कोणता, त्याच्या त्या पार्ट दिलेले, त्या आपण जो स्पेअर यूज करणार आहे, मग 12 नंबर 13 नंबर स्प्रे जो पार्ट यूज करतो म्हणजे आपण त्याला पाहणा म्हणतो. ओके, तो यूज करत असताना मग तो फिक्स झाला पाहिजे आणि तो आपल्याला फिट करता आला पाहिजे, पॅक करता आला पाहिजे. त्यासाठी या अँगल मध्ये थ्रेड दिलेला असतात ह्या. ओके,
मग त्याचा एक इथे बघा त्याचा एक सर्कल झाला जो झाला आउटर. हे बघा हा झाला आउटर. म्हणजे आपल्याला जो स्पेअर पार्ट असतो आपल्या त्या स्पेअर नुसार आपल्याला हा पार्ट कुठेतरी फिक्स करायचा असतो, त्यासाठी या थ्रेड दिलेला असतात अँगल मध्ये. हा झाला त्याचा आउटर डायमीटर. आणि जो बोल्ट असतो त्या बोल्ट मध्ये त्याला आपल्याला फिट करायचं असतं, त्यासाठी एक सर्कल दिलेला असतो इंटरनल स्क्रूचा. म्हणजे तिथे थ्रेड असतात इंटरनल थ्रेडचा. इथे इंटरनल थ्रेड असतात. ओके, त्यासाठी एक सर्कलची गरज असते. मग हा असतो तुमचा इनर डायमीटर आणि हा असतो आउटर डायमीटर. या प्रकारचे 2 डायमीटर तिथे प्रोव्हाइड केलेले असतात. ओके, पहिले दिलेले आउटर डायमीटर, कोर डायमीटर. कोर म्हणजे तुमचा मधला डायमीटर जिथे थ्रेड असतात. ओके, आणि हा आउटर डायमीटर. त्यानंतर नॉमिनल डायमीटर म्हणजे काय असतो, तुमचा जो नट बोल्ट असेल त्याचा सेंटर डिस्टन्स व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल तो असतो तुमचा नॉर्मल डायमीटर. आणि आपण बघितलं क्रिट्स म्हणजे काय, रूट्स मीन्स इट इज द टॉप सरफेस जॉइनिंग द टू साइड्स ऑफ थ्रेड. रूट मीन्स इट इज द बॉटम सरफेस जॉइनिंग टू साइड्स ऑफ थ्रेड्स. फ्लॅंक्स मीन्स इट इज द सरफेस बिटवीन द क्रिस्ट अँड रूट्स. अँगल ऑफ थ्रेड बघितलं आपण, डेप्थ ऑफ थ्रेड्स बघितलं, ही डेप्थ आहे आणि हा अँगल आहे थ्रेडचा. ओके, या प्रकारे पिच बघितला. पिच कुठे असतो, सेंटर डिस्टन्स दोन्ही थ्रेडचा जो दोन्ही क्रिस्ट हा 1 क्रिस्ट आणि हा 2 यांचा जो सेंटर डिस्टन्स असतो दॅट इज द पिच. त्यानंतर लीड्स बघितलं, स्लोप बघितला, स्क्रेड फॉर्म्स, एक्सटर्नल थ्रेड असतात, इंटरनल थ्रेड आपण बघितला की नट असेल तर इंटरनल थ्रेड, बोल्ट असेल तर आउटर थ्रेड. ओके, हे बघा इथं दिलेले थ्रेड्स, व्ही थ्रेड्स. हे बघा इंटरनल थ्रेड दिलेला आहे इथे. इथे इंटरनल थ्रेड कसले असतात, ह्या नटच्या असतात. आउटर जे असतात म्हणजे एक्सटर्नल जे असतात त्या बोल्टला असतात. ओके, मग ते बघा वेगवेगळ्या प्रकारच्या थ्रेड दिलेल्या आहे. हे बघा या थ्रेड कशा दिलेल्या आहे आणि हे बघा कशा दिलेल्या. ओके, म्हणजे टाइप्स ऑफ थ्रेड असतात, वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनच्या थ्रेड असतात. या इंटरनल असतील या नटला आणि या बोल्टला असतील. आता इथे काय दिले, सिंपल इन्फॉर्मेशन. ब्रिटिश स्टँडर्ड 5 वोल्ट म्हणजे काय असतं, BSW थ्रेड्स. तर काय असतं, थेरॉटिकल डेप्थ. सपोज आपण इथे यूज केलेले बघा W, त्यानंतर D, अँगल, त्याचे मीनिंग दिलेले इथे. ते कशासाठी, आपला पर्पज काय तो यूज करणार. डी म्हणजे बघा थेरॉटिकल डेप्थ. कॅपिटल डी असेल तर थेरॉटिकल डेप्थ म्हणजे 0.96 पिच. ओके, ऍक्च्युअल डेट सिंपल आहे. कॅपिटल डी आला तर तुम्हाला मी मायक्रोप्रेसच्या ओरल मध्ये किंवा ग्राफिकचे जे आपले ओरल होणार त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारू शकतो, कॅपिटल डी म्हणजे काय. तर कॅपिटल डी म्हणजे थेरॉटिकल डेप्थ आणि स्मॉल डी म्हणजे ऍक्च्युअल डेप्थ. ओके, आणि पी म्हणजे पिच ऑफ द थ्रेड. जो आपण बघितलं पिच ऑफ द थ्रेड, पिच दोन याच्यामधला थ्रेड्स मधला डिस्टन्स. बघा आता थ्रेड्स, मग आता वेगवेगळ्या प्रकारच्या थ्रेड असतात. तुम्हाला मी मायक्रोप्रोसेसर अलॉट केलेले आहेत, मग तुम्ही डायग्राम यूज करायचे आहे. डिफरंट टाइप्स ऑफ थ्रेड्स बघा. डिफरंट टाइप ऑफ थ्रेड कशावर डिपेंड असतात, त्याचा डायमीटर चेंज होतो, थेरॉटिकल डेप्थ, त्याची नंतर कोणती डेप्थ असते, पिच डेप्थ जे सी, थेरॉटिकल डेप्थ आणि ऍक्च्युअल डेप्थ. ओके, तर सपोज इथे प्रोव्हाइड केलेले आहे तुम्हाला टाइप्स ऑफ थ्रेड्स. आता सिंपल आहे की टाइप्स ऑफ थ्रेड कशा कन्वर्ट केल्या जातात किंवा प्रोसेस काय असते. सिंपल आहे बघा, पिच. आता बघा इथे किती दिलेलं आहे पिच, अँगल 55 डिग्री आणि इथे किती दिलेलं आहे 40.5 डिग्री. जे दोन टाइपचे वेगवेगळे स्क्रू झाले. ओके, मग बघा इथे डायमीटर किती दिलेलं आहे 0.96 पी दिलेलं आहे, इथे डायमीटर 1.156 दिलेला आहे. म्हणजे हा लार्ज स्क्रू आहे. म्हणजे वेगवेगळे स्क्रू कशानुसार इंडिकेट होतात, त्याचा डायमीटर, थेरॉटिकल, स्मॉल डायमीटर, त्याच्यानंतर त्याचा अँगल, त्याचा पिच. ओके, यानुसार तो थ्रेड हा आपण डिझाईन करत असतो. मग सिंपल आहे, दोन दिलेले इथं थ्रेड्स. एका थ्रेड्स मध्ये 55 अँगल आहे, एका थ्रेड मध्ये 47.5 अँगल दिलेले आहे. डिफरंट टाइप्स ऑफ तिथे थ्रेड्स प्रोव्हाइड केलेले. म्हणजे डायमीटर नुसार आणि अँगल नुसार तो थ्रेड आपण डिझाईन करत असतो किंवा क्रिएट करत असतो. हे वेगवेगळ्या प्रकारचे थ्रेड दिलेले आहे. आता 60 डिग्रीचा अँगल दिलेला आहे. ओके, 60 डिग्रीच्या अँगल मध्ये दिलेले आहे बघा. डायरेक्टली तुम्ही बघितलं तर हे डायरेक्टली मॅच करता येतं बघा, इथे मॅच होतो म्हणजे फिट होऊ शकतो डायरेक्टली ह्या
इंटरनल आणि एक्सटर्नल. म्हणजे सपोज तुमचा एक इंटरनल जो दिलेला आहे हा तुमचा काय असणार आहे, नट. हा नटचा पार्ट तो असा डिझाईन केला जाईल आणि जो एक्सटर्नल असेल तो बोल्ट, तो हा पार्ट असेल. जेव्हा हा पार्ट नट बोल्ट मध्ये इन्सर्ट केला जाईल तो डायरेक्टली फिट होईल. बघा हा इथे फिट होईल, हा डायरेक्टली इथे फिट होईल, हा इथे होईल आणि इथे होईल. म्हणजे डायरेक्टली ते तुमच्यावाले जे थ्रेड असतात ते डायरेक्टली त्याच्यामध्ये पॅक करतात. ओके, मग हा झाला तुमचा इंटरनल नट आणि हा एक्सटर्नल थ्रेड्स बोल्ट. ओके, असे वेगवेगळ्या प्रकारचे मॅट्रिक्स सिस्टीम थ्रेड असतात. मग बघितले दिलेले की डेजिग्नेशन M6 M7 मग स्टँडर्ड फॉर्म असतात की कोणताही नट मार्केटमध्ये बघितलं की स्टँडर्ड असतात 10 12 कोणती कंपनी मॅन्युफॅक्चरिंग असेल पण त्याची साईज ही सेम असते. मग त्याला साईज दिली असते सपोज 10 असेल 12 असेल 40 असेल 60 असेल, ह्या साईज सेम असतात. त्याच्यातला जो अँगल असतो तो अँगल पण सेम असतो. ओके, मग मार्केटमध्ये आपण कुठे पण परचेस केलं तर सेमच अँगल ते मटेरियल मिळत असतं. मग ती कोणती कंपनी वेगळी पण असली पण त्याच्यावाले जे स्टँडर्ड साईज ही सेम असते. 3 ते 4 कंपन्या नट बोल्ट बनवत असतील पण सर्वांची साईज ही सेम असते. त्याचा पिच अँगल असतो हा स्टँडर्ड नुसार ठरवलेला असतो की पिच अँगल किती घ्यायचा आणि त्याचा कोर डायमीटर किती घ्यायचा. ओके, आता बस ओके, हा स्क्वेअर थ्रेड दिलेला आहे. बघा स्क्वेअर थ्रेड मध्ये पण डिफरंट टाइप्स ऑफ अँगल दिलेले, पिच अँगल असेल, स्मॉल डी असेल, कॅपिटल डी असेल. ओके, इथे प्रोव्हाइड केलेले. मग असे वेगवेगळ्या प्रकारचे थ्रेड असतात. तुमच्या रिपोर्ट मध्ये तुम्ही मेन्शन करू शकता की टाइप्स ऑफ कोणकोणते. मग स्क्वेअर थ्रेड, बघा नक्कल थ्रेड दिलेला आहे. सपोज हा नक्कल थ्रेड दिलेला आहे, बटर थ्रेड दिलेला आहे. बघा प्रत्येकाची कर्व ही वेगवेगळी, म्हणजे प्रत्येकाचा अँगल हा वेगवेगळा दिलेला आहे. म्हणजे असे टाइप्स ऑफ थ्रेड प्रोव्हाइड केले. त्याची इन्फॉर्मेशन आहे की अँगल किती पाहिजे. सपोज बटरेस थ्रेड असेल तर 45 अँगल दिलेला आहे. ओके, एक्सटर्नल थ्रेड आहे बघा, एक्सटर्नल थ्रेड इन्फॉर्मेशन सिंपल आहे. आपण बोल्ट बघितला ज्याच्या आउटर एक्सटर्नल थ्रेड असतं त्याला एक्सटर्नल थ्रेड म्हणतो. इंटरनल थ्रेड जर तुमचा सॉरी जो नट असतो त्या नटला ज्या आतल्या साईडने ज्या थ्रेड असतात दॅट इज इंटरनल थ्रेड आणि बोल्ट असतो त्या बोल्टच्या आउटर साईडला ज्या थ्रेड असतात दॅट इज एक्सटर्नल थ्रेड. मग ते वेगवेगळ्या प्रकारच्या थ्रेड असू शकतात. म्हणजे बघा 1 2 3 या 1 2 3 ह्या कोणत्या थ्रेड्स आहे, या एक्सटर्नल थ्रेड आहे. आणि जी फिगर दिलेली आहे 5.113B 1 2 3 दिलेले आहे या सर्व इंटरनल थ्रेड आहे. वेगवेगळ्या टाइप्स ऑफ थ्रेड असतात. सिंगल स्टार्ट थ्रेड असते. त्याच्यानंतर ती कशी कॅल्क्युलेट करायची, लीड इज इक्वल टू पिच इंटू नंबर ऑफ स्टार्ट. म्हणजे एक अँगल क्रिएट केला 1 2 3 4 5 6 हे 6 प्रकारच्या थ्रेड इथे इन्क्लूड होऊ शकतात त्या फॉर्म्युल्यानुसार. लीड इज इक्वल टू पिच, बघा लीड इज इक्वल टू पिच, पिच म्हणजे 2 सेंटर डिस्टन्स, नंबर ऑफ स्टार्ट डबल स्टार्ट थ्रेड्स. ओके, यानुसार त्या डिझाईन केल्या जातात. मग राईट हँड आणि लेफ्ट हँड थ्रेड. ओके, अजून दुसरा टाईपचा कोणता थ्रेड आहे, राईट हँड थ्रेड्स, लेफ्ट हँड थ्रेड्स. ते कशा ओळखायच्या बघा इथे. या थ्रेड तुम्ही जर बघितल्या, सपोज आपला हा ऍक्सिस आहे, हा स्ट्रेट ऍक्सिस आहे, तर त्या इन्क्लाइंड झालेल्या तुमच्या लेफ्ट साइडला इकडे इन्क्लाइंड झालेले. ओके, लेफ्ट साइडला इन्क्लाइंड झाल्या दॅट इज अ राईट हँड थ्रेड. बघा टर्न दिलेला आहे क्लॉकवाईज, सॉरी राईट साइडला दिलेला आहे क्लॉकवाईजला. म्हणजे त्याचा जो फिटिंग असेल सिंपल आहे, आपण नट हा आणि म्हणजे क्लॉकवाईज आपण तुम्ही नट आणि बोल्ट बघितले, भरपूर सारे स्टुडंट असेल, पर्सन असतील, कोणी वर्कर असेल, लवकर अंडरस्टँड होत नाही. तर मग थ्रेड नुसार जेव्हा आपण क्लॉकवाईज नट आणि बोल्ट फिट करतो, जे क्लॉकवाईज जर रोटेशन केलं नटचं बोल्ट मध्ये फिट करताना, तर तो लॉक होत असतो. आणि जर लॉक झाल्यानंतर आपल्याला जर तो रिमूव्ह करायचा असेल नट, तर आपण अँटी क्लॉकवाईज तो फिरवला पाहिजे. म्हणजे अँटी क्लॉकवाईज जर फिरवला तर नट हा बोल्टच्या बाहेर येतो. ओके, फ्री होतो. आणि जर टाईट करायचा असेल तर आपण तो क्लॉकवाईज फिरवला पाहिजे, म्हणजे तो नट आणि बोल्ट हा फिट होत असतो. ओके, त्यानुसार दिले आहे राईट हँड थ्रेड आणि लेफ्ट हँड थ्रेड. ओके, बघा तुम्ही याचं डायरेक्शन ह्या साईडला आहे आणि याचं डायरेक्शन त्या अँगलचं ह्या साईडला दिलेलं. Means काय, when the axis of screw is horizontal, threads go downward from the left to right, which axis of threads
means screw. Horizontal, the thread slope downward from the right to left in case of the left hand thread. बघा त्याचा इकडे इन्क्लाइन केलेला आहे आणि हा इकडे इन्क्लाइन केलेला आहे. हा अँटी क्लॉकवाईज जो असतो, सिंपल अंडरस्टँड ठेवायचा, अँटी क्लॉकवाईज जो असतो तो लेफ्ट हँड थ्रेड असतो आणि क्लॉकवाईज जो असतो तो राईट हँड थ्रेड असतो. ओके. आणि त्यानंतर स्क्रू वॉशर्स. ओके. आता स्क्रू वॉशर्स आपण तुम्हाला माहिती की वॉशर यूज करतो. ते स्क्रू वॉशर कोणकोणते, आता बघा नट आणि बोल्ट दिलेलं आहे. मग आपण ऑलरेडी बघितलं की नट आणि बोल्टचे कोणकोणते पार्ट्स असतात. मग नटची इन्फॉर्मेशन दिलेली. नट्स काय असतो, व्हेरियस फॉर्म्स ऑफ नट आर यूज इन इंजिनिअरिंग प्रॅक्टिस बट हेक्झागोनल. तुम्ही जर बघितलं हा हेक्झागॉन आहे. ओके, हेक्झागोनल. नटची कोणता शेप आहे, हेक्झागोनल. अँड स्क्वेअर, हेक्झागोनल पण असतो आणि स्क्वेअर नट आर मोस्ट कॉमनली यूज. तुम्ही जर बघितलं ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये मशीन पार्ट असतील, इक्विपमेंट असतील, हेक्झागोनल आणि स्क्वेअर नट हे जास्त प्रमाणात यूज केले जातात. मग ते कशासाठी असतात बघा, फॉलिंग, टर्निंग द नट ऑन द बोल्ट, स्पॅनर. आपण बघितलं स्पॅनर यूज करतो. हेक्झागोनल नट, हा बघा हेक्झागोनल नट इथे दिलेला आहे. मग त्याचे जे डायमेन्शन असतील कॅल्क्युलेट करण्यासाठी बघा इथे व्ह्यू दिलेला आहे, त्याचा टॉप व्ह्यू दिलेला आहे. ओके. मग टी दिलेली मीन्स थिकनेस, डी म्हणजे नॉमिनल डायमीटर, थिकनेस, देन विड्थ, व्हॉट इज द अँगल. आपण बघितलं की अँगल क्रिएट करावा लागतो, हा अँगल दिलेला आहे. ओके, हा अँगल, तो अँगल किती डिग्रीचा आहे ते. त्याच्यानंतर रॅडियस, दोन सर्कल दिलेले, आउटर आणि इनर सर्कल, त्याची रॅडियस, यानुसार तो जो नट असतो त्या नटची डिझाईन केली जाते. आता हा बघितला कोणता, हेक्झागोनल. स्क्वेअर नट बघा. ओके, स्क्वेअर नट कसं दिलेलं आहे, सिंपल आहे. स्क्वेअर म्हणजे चार बाजू. ओके, स्क्वेअर म्हणजे चार बाजू दिलेल्या असतात. आणि हेक्झागोनल असतं तर हेक्झागोनलला सहा बाजू. आपण बघितला पेंटागॉन, हेक्झागॉन ड्रॉ केला, तर हेक्झागॉन आपण ड्रॉ केलं होतं, त्या हेक्झागॉन मध्ये किती त्या साइड्स असतात, 6 साइड असतात, मीन्स हेक्झागॉन. आणि स्क्वेअर मीन्स 4 साइड असतात, 1 2 3 4, त्याच्यामध्ये तो थ्रेड असतात. ओके, या प्रकारे तो डिझाईन केलेला असतो. फ्लेंग नट, ओके, फ्लेंग नट असतो या प्रकारे डिझाईन. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे नट बोल्ट तुम्ही बघितले की मशीन इक्विपमेंट म्हणजे पार्ट जसा असेल, मशीनचा पार्ट असेल, कार असेल, ऑटोमोबाईल सेक्टर असेल किंवा तुमचे इलेक्ट्रिकल फिटिंग असेल, त्यानुसारच ते नट आणि बोल्ट हे डिझाईन केले असतात वेगवेगळ्या डायमेन्शन, वेगवेगळ्या अँगल नुसार. मग कॅप्शन नट्स आहे, विंग्स नट आहे, विंग्स नट आहे. ओके, दिस इज द डिफरंट टाइप्स ऑफ नट्स. मग सपोज सिलेंड्रिकल नट्स कोणता असतो, कॅप नट असतो, तो कॅप म्हणजे कॅप्शन नट असतो. मग तो कोणत्या अँगल मध्ये असतो, हेक्झागोनल. डॉम असेल, रिंग असेल, रिंग कोणत्या मध्ये असेल, सरफेस मध्ये असतो त्याचा स्पेअर. त्यानंतर वॉशर, तुम्हाला माहिती आहे वॉशर काय यूज करतो. सपोज एखादा पार्ट टँक असेल, वॉटर लाईन लिक्विड फॉर्म असेल, म्हणजे कंपनी कोणतंही लिक्विड आपण सप्लाय करत असेल, सपोज आपलं ऑइल आहे, तुम्हाला माहिती इंजिन ऑइल असेल, नट बोल्ट यूज करतात. ओके, सिंपल आहे. वॉशर कुठे यूज करतात, नट आणि बोल्ट मध्ये थ्रेड जर प्रॉब्लेम असेल तर तो जास्त प्रमाणात फिट राहण्यासाठी, ओके, नट आणि बोल्ट फिट राहण्यासाठी वॉशर यूज करतात. कधी कधी तुम्ही जर बघितलं जे ऑइल असेल, ग्रीस असेल, त्या ठिकाणी टँकला जो टँक असतो, ऑइल असेल, इंजिन ऑइल, तिथे वॉशर यूज करतात. कारण की सपोज त्या नट आणि बोल्ट मध्ये जर काही गॅप राहिला, क्लिअरन्स राहिला, नट आणि बोल्ट मध्ये जर काही गॅप राहिला तर त्या गॅपमुळे तो नट जेव्हा तुमचं वर्किंग असेल ते इक्विपमेंट, तेव्हा तो नट तो बाहेर पण येऊ शकतो, किंवा जे ऑइल असतात, जे लिक्विड फॉर्म असतात, ते लिक्विड फॉर्म जर नट आणि बोल्ट मध्ये काही गॅप राहिला तर ते लीक होऊ शकतो.